स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। त्याने नोटांची बंडलं पूनमच्या हातात दिली। या माणसाला पूर्वी इथं कधीच पाहिलं नाही, निदान मी नोकरीला लागल्यापासून तरी नाही। पूनमनी का बोलावलं असेल त्याला, आणि तेही शशांक सर इथे नसताना? एकूणच पूनम हे प्रकरण काही साधं वाटत नाहीये। तिचा इथला वावर, तिची नजर, तिचं वागणं सगळंच विचित्र वाटतं। कितीतरी वेळा शशांक सरांच्या केबिनमध्ये ते नसताना कागदपत्र चाळत बसते। सरांना बहुतेक याची कल्पना नाहीये, पण हे सांगणार कोण सरांना? आणि या सगळ्या प्रकारात मी स्वतःला इतकं इन्व्हॉल्व करण्याची गरजच काय? मी अवंतिका दीक्षित, एक लक्षात ठेवा, ही तुमची नोकरी, तुम्हाला जे काम नेमून दिलंय त्याचा पगार मिळतो तुम्हाला। नको त्या गोष्टी तुम्ही लक्ष घालू नका, कळलं? काय रे, तू कधी आलास? दुपारीच. सहज आलास ना? ताई मी परत पळून आलोय. काय? अगं नाही नाही नाही, मी कॉलेज तर्फे प्रेझेंटेशन करता आलोय. तू करणार आहेस? येस. गुड. बाकी काय म्हणताय? मज्जेत. ताई पण घरची खूप आठवण येते ग. कुणाल स्वतःला अभ्यासात इतकं गुंतवून घ्यायचं ना की घरची आठवणच येता कामा नये. तेच करतो आता. बाकी अभ्यास कसा चाललाय? उत्तम. अगं आता सगळे प्रेझेंटेशन आणि फील्ड सर्वे सगळं आता सुरू होणार आहे माहितीये. गुड. एनिवेज, आई कुठे रे? अगं बाबा अजून आले नाहीयेत, ती जरा केसकरांकडे चौकशी करायला गेली. बाबा अजून आलेले नाहीयेत? नाही ना. अरे पण एव्हा ना यायला हवेत, ते रोज लवकर येतात ते. एकतर ते सर्व्हिस का करतात ना हेच कळत नाही मला. जाऊ दे रे, त्यांचा वेळ जातो, त्यांना समाधान वाटतं ना. पण असा उशीर झाला की काळजीत पडायला होतं रे. ए ताई, आता तू आईसारखं उगाच काळजी आणि उगाच टेन्शन घेत बसू नकोस प्लीज. येतील ते. नाही रे, खूप काळजी वाटते आजकाल मला. अवी, काय ग, काय झालं आदिती? चेहरा काय असा तुझा? अवी अगं, बाबा बेपत्ता झालेत. काय? हो, ते रात्रभर घरीच आलेले नाहीयेत. रात्रभर घरी आले म्हणजे गेले कुठे ते? काहीच कल्पना नाहीये, सगळीकडे शोधलं. आईला तर खूप त्रास होतोय. अगं एखाद्या मित्राकडे वगैरे राहिले असतील, फोन करून चौकशी करा ना. नाही अवी, ते तसे कधीच राहत नाहीत न सांगता. काय करायचं काही कळत नाहीये मला आता. आई कुठे आता? काळ्या आजी बसल्यात आई बरोबर, आणि आजोबा गेलेत बाबांना शोधायला. चल मी पण येते. चल जाऊया. आई ग, झोपच जात नाही डोळ्यावरची. शी बाबा. कम इन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये ना. झाली झोप? आत्ताच उठले. आणि गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून म्हणायची वेळ आली आता. इतक्या उशिरा ना मी कधीच उठत नाही. किती उशीर झाला आज. चालायचं का दौरा आहे? अगं झोपायला किती वाजले आपल्या रात्री? हो, पण मी घरी असते ना तर सासूबाईंनी कच्चं खाल्लं असतं मला.
म्हणून तर दौरा अटेंड करायचा. नो टेन्शन, रिलॅक्स. हो, ते मात्र खरं. रीमा, कालचा शो मस्त रंगला नाही? चक्क हाऊसफुल होता. बोर्ड घेतला आपण. तू बघ काही रिस्पॉन्स चांगला मिळतोय, शो मस्त रंगतायत. हो ना, मला जाम एक्साइट झाल्यासारखं होतं. अरे ग्रीन रूम मध्ये येऊन लोक कौतुक करतात. क्या बात आहे मॅडम. आता बघ तुझं करिअर कसं बिल्डअप होते ते. हो, हे मात्र खरं आहे. अरे कालच त्या कला रंगाच्या प्रोड्युसरचा मला फोन आला होता. त्यांनी मला एका नवीन नाटकाची ऑफर दिली आहे. व्हेरी गुड. तू बघ आपली जोडी कशी हिट होते ते आता. अरे नाही रे, त्यांनी माझ्या अपोजिट तो आपला देखणा हिरो आहे ना एक, दीपेश, त्याला कास्ट केलाय. दिप्या, तू देखणं आहे? मग तू काय सांगितलं? नाही म्हणून सांगितलं ना? नाही, मी सांगितलं मी विचार करून सांगते. त्यात विचार कसला करायचा रीमा? स्पष्ट सांगायचं ना नाही म्हणून. अरे असं तोंडावर कसं नाही सांगणार त्यांना? अगं त्यात काय झालं? मी सांगतोय ना तुला. रीमा, दिप्या चांगला नाहीये, त्याचं कॅरेक्टर चांगलं नाहीये. जर तू फोन करून सांगते ना, सांग भाऊ. अरे नको, मी करेन नंतर त्यांना फोन. त्यांची अजून स्क्रिप्ट यायची आहे माझ्याकडे. अगं रीमा, स्क्रिप्ट वाचायची पण गरज नाहीये ना. मी सांगतो ना तुला. आणि तुला स्पष्ट सांगून ठेवतोय मी, दुसऱ्या कुठल्याही नटाबरोबर तू रोल करायचा नाही. तुझ्या अपोजिट फक्त मीच करणार. कळलं का तुला? आणि ते कला रंगवाल्यांना पण फोन करून सांग, माझ्या अपोजिट रोल करेल तर समीरच, दुसरा कोणी नाही. ओके? रीमा, तू दुसऱ्या कोणाबरोबर काम करायचं नाही, फक्त माझ्यावर काम करायचं. कळतंय का तुला मी काय सांगतो ते? चल खाली, मी ब्रेकफास्टसाठी थांबलोय. हो, आले. कमाल आहे याची. असं का बोलला हा? पण गॉड नोज, कदाचित त्याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असू शकतं. मे बी माझ्या चांगल्यासाठीच बोलत असेल. चला रीमा मॅडम, मजा चालली तुमची. उशिरा उठणं काय, उशिरा झोपणं काय. हे बघ आदिती, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मला त्यांच्या काही मित्रांची नावं सांगतेस का? किंवा काही टेलिफोन नंबर्स वगैरे असतील तर ते मी प्रयत्न करतो ना ग. आजोबा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे आहेत ना, ते सगळ्यांना फोन करून झालेत. कुणाला काहीही माहिती नाहीये. तुझ्या बाबांच्या ऑफिसमधल्या कलिग्स ना? अगं सगळ्यांना फोन करून झालेत. त्यांनाही काही माहित नाहीये, कुठेच नाहीयेत बाबा. आता कसं शोधायचं आपण त्यांना? मला वाटतं आपण आता पोलीसमध्ये कंप्लेंट देऊन टाकूया. अभि, मला खूप भीती वाटते ग. आदिती, अगं पण दुसरा काही इलाजच नाहीये. कसं शोधणार आहोत आपण त्यांना? तरी आजोबा, मला वाटतं की आज संध्याकाळपर्यंत वाट बघूया अजून, मग कंप्लेंट देऊया. आदिती, मला थोडा वेळ ऑफिसमध्ये जाऊन येणं भाग आहे. मी लवकर परत येईन. तू काही काळजी करू नकोस, येतील बाबा परत. जाऊ ना मी? हो आजोबा, जाऊ ना? अगं तू जाऊन ये. आम्ही दोघंही आहोत ना हिच्या आईच्या सोबतीला. अजिबात काळजी करू, तू जाऊन ये. येते मग मी. आदिती, टेक केअर. आणि काही कळलं तर लगेच मला कळव. नक्की येते हा आजोबा. हो. हे बघ आदिती, या अशा वेळेला धीर सोडून चालत नाही ग. कमाल आहे या माणसाची. काल ऑफिसला जातो म्हणून गेले, ते अजून आले नाहीत. काय करावं? कुणाल राम भाऊजींकडे जाऊन आला. शेवटची बस चुकली तर कधी कधी तिथे थांबतात, पण तिथेही नाही येत. ऑफिसात विचारलं तर संध्याकाळीच गेले म्हणून सांगितले. ह्यांना काहीच काळजी कशी नाही. घरी कुणी वाट बघत असेल, काळजी करत असेल, यांना काहीच नाही. पण असं करत नाहीत सहसा ते. निदान फोन तरी करतात. काही झालं तर नसेल ना? मन चिंतित आहे, वैरी न चिंतित. आधीच एवढं पळून निघालोय, देवा सुखरूप असू देत रे बाबा. हे याचा प्रिंटआउट काढा बरं. हो सर. अहो काय हे मॅडम, किती उशीर. तुमच्याशिवाय मीटिंग झाली सुद्धा. सर भयंकर चिडलेत. अहो मगाचपासून किमान 4-5 वेळा तुमच्यासाठी निरोप आलाय. जा जाऊन भेटा. बेस्ट ऑफ लक.
मे आय कम इन सर? आय एम रिअली सॉरी सर. म्हणजे मी निघालेच होते मीटिंगला, पण आमच्या बिल्डिंगमध्ये माझे जे इमिजिएट नेबर आहेत ना, प्रधान म्हणजे अदिती आहे ना, अदितीचे वडील, ते रात्रभर आलेच नाहीत घरी. त्यामुळे म्हणजे प्रधानच्या मुलीचे बाबा? हां हो मिस्टर प्रधान. त्यांच्या घरी खूप टेन्शन होतं सर. मग तुम्ही काय सांत्वन करायला गेला होता? नाही म्हणजे धीर वगैरे द्यायला? हो नाही सर, म्हणजे आय एम सॉरी सर. मिस दीक्षित काय चाललंय? हो सर, नाही सर, सॉरी सर. आता एक काम करा. काय सर? मुलींसाठी लेटेस्ट फॅशनचे ड्रेसेस कुठे मिळतात? हा काय मी विचारलं, मुलींसाठी लेटेस्ट ट्रेंडचे ड्रेसेस कुठे मिळतात ते सांगा. पण पण कुणासाठी सर? मला विकत घ्यायचे. पण का सर? घ्यायचे. त्यापेक्षा व्हाय डोंट यू अकंपनी मी? हा म्हणजे बघा, तुम्हाला वेळ असेल तर दॅट विल बी अ ग्रेट हेल्प फॉर मी. एनिवे तुम्हाला मीटिंगला न आल्याबद्दलची पेनल्टी द्यायचीच आहे, राईट? वर्मा, आज अवंतिका मॅडमचं काही खरं नाही आहे. अहो हो ना, मगाशी मॅडम येण्यापूर्वी केबिन मध्ये धरणीकंपच व्हायचा राहिला होता. अवंतिका मॅडम वेळेवर आल्या नाही म्हणून त्यांचं काही खरं नाही, आणि त्यामुळं वातावरण गरम झालंय म्हणून आपल्या सगळ्यांचं काही खरं नाही. आता मॅडम उभ्या उभ्या केबिन मध्ये स्टेनगनच्या गोळ्या खात असणार. तुम्हाला ते काल संध्याकाळी वगैरे भेटले होते? ओके. बरं काका, तुम्हाला काही कळलं तर मला कळवाल? हो, मी घरीच आहे. नाही आहे मी आईजवळ. थँक्यू. ताई, काय कळलं? नाही रे, काही नाही कळलं. ताई, मी काय करू? कॅन्सल करू का? नाही नाही, तू जा प्रेझेंटेशनला, तेही महत्वाचं आहे. पण बाबांचं काय? त्याची काळजी आहेच रे, पण मी आहे ना, मी बघते काय करायचं ते. ठीक आहे, मी जातो. ताई, पण तू आईला काय सांगणारस? मी आहे ना तिच्याकडे लक्ष द्यायला, मी बघते. चल तू निघ, तुला उशीर होईल. मी फोन करत राहीन ना. हो. हॅलो अदिती, अगं कुठेस तू? हा, सॉरी सर, मी अजून निघालेली नाहीये घरून. अरे ते उद्या शर्मा आणि ब्रदर्सची मीटिंग आहे ना, ते सगळे डॉक्युमेंट्स तयार करायचे आहेत. आज किती काम आहे इथे. सर जरा प्रॉब्लेम झालाय, मी तुम्हाला फोन करणारच होते, पण मी नाही येऊ शकणार आहे आज ऑफिसला. का? सर बाबा काल ऑफिसला गेलेत, ते अजून घरी आलेले नाही आहेत. अगं काय सांगतेस? हो, आणि मी त्याच काळजीत आहे. कळत नाहीये काय करायचं, कुठे गेले असतील, काय झालं असेल, काही कळायला मार्ग नाहीये. तू काही काळजी करू नको, रिलॅक्स. मी पोचतो तिथे. हा सर, पण ऑफिसची कामं? अगं ते नेहमीच असतं. सर, मी आल्यावर बोलू आपण. पोचतो मी. ओके. शान्ताकारं भुजगशयनं मेघवर्णं शुभांगं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. It's the time to disco. It's the time to शान्ताकारं disco. भुजगशयनं
मेघवर्णं शुभांगम. जुई इकडे ये. गाणं खूप छान म्हणतेस तू. वैस वैस. हो पण तुम्हाला राग नाही आला? कसला? नाही, आय वॉज डिस्टर्बिंग यू. अगं मी स्तोत्र म्हणत होतो. माझं तुझ्याकडे लक्ष नव्हतं आणि माझं लक्ष वेधून घेण्यासाठी तू गाणं म्हटलंस, होय की नाही? माय गॉड ग्रँडपा, तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळलं? कमालच आहे. अगं पण मला माहित नव्हतं की तू गाणं एवढं छान म्हणतेस तर. हा, आपण की नाही तुला एक शास्त्रीय गायनाचा क्लास लावू. मला नाही आवडत ते सारे गम पधनिसा. आय लाईक वेस्टर्न म्युझिक. Oh, so you are interested in pop and jazz like things, huh? आजोबा, तुम्हाला पॉप बद्दल कसं माहिती आहे? Obviously. तुला काय वाटलं मी काय तो आउटडेटेड आजोबा आहे? हो, बिकॉज तुम्ही असं काहीतरी स्वतःशीच बोलत असता ना. ते स्तोत्र होतं. स्तोत्र म्हटल्यामुळे श्वासाचा व्यायाम होतो आणि फ्रेश वाटतं. बट आजोबा, आय एम गेटिंग बोर्ड ना. नाही, तुझं बरोबर आहे. मी तुझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. हा, पण मला खूप गोष्टी सांगता येतात बरं का. स्टोरीज? तुला येतात? येस, आय डू नो मेनी स्टोरीज. म्हणजे स्नो व्हाईट, सिंड्रेला, रॅपुंझेल. तुला श्रावण बाळाची गोष्ट माहिती आहे? नो, हू इज श्रावण बाळ? बघ बघ, तुला माहित नाही, मला माहिती आहे. अशा खूप गोष्टी आहेत माझ्याकडे. आजोबा, मला सांगा ना. सांगू? ऐक मग. एक होता श्रावण बाळ. ही वॉज अ व्हेरी क्लेवर बॉय अँड मोस्ट ओबिडियंट सन. आजोबा, तुम्ही मला मराठीतच सांगा ना, तसंच चांगलं वाटतं. हो हो, सांगतो. ऐक. तर तो श्रावण बाळकीने खूप आई वडिलांची सेवा करायचा. म्हणजे त्याचे आई वडील एकत्र राहायचे? हो. त्यांच्यात नव्हती भांडणं झाली? अगं ते आंधळे होते. ओ, म्हणून त्यांच्यात भांडणं नसणार झाली. चुप. बघ आता तू मध्ये मध्ये बोलू नका. मी नाही गोष्ट सांगणार. जा. मी नाही बोलणार, तुम्ही सांगा ना. नाही, तू सारखे मध्ये मध्ये प्रश्न विचारतेस. नाही विचारणार. सांगा ना आजोबा. बर. तर हा श्रावण बाळकीने खूप सेवा करायचा. Hello. Hello, Richa. Poonam here. Poonam. Hi. Actually, मला सांग, तुला माझा सेल नंबर कसा मिळाला? तुझ्या लेकीकडून. ओह या. कशी आहे जुई? शी इज ओके. कोपिंग अप विथ ऑल ऑफ देम. म्हणजे ते लोक माझ्या मुलीला त्रास वगैरे देत नाही आहेत ना? नाही ग, तसं नाही. पण शेवटी लाईफस्टाईल वेगळीच पडते ग. यू नो इट बेटर. आणि मी आहेच ना तिच्याकडे लक्ष द्यायला. तू काळजी करू नकोस असं सांगायलाच फोन केला होता. इट्स ओके. पूनम, मला सांग, आमच्या जुईचा बाप कसा आहे?
ते काय असायचे तसेच. अच्छा, म्हणजे नेहमीसारखाच तू सडा माणूस घाणा. पण सध्या जरा खुल्ली आहे स्वारी. का? आजूबाजूला हिरवळ पसरली आहे ना. म्हणजे कंपनीत एक नवीन आर्किटेक्ट पोरगी आली आहे. दिसायला बिसायला जरा बरी आहे, त्यामुळे जरा जास्तच मूडमध्ये असतात. अच्छा. टेल मी, हू इज दिस लकी गर्ल इन माय हस्बंड्स ex-husband's life? अवंतिका दीक्षित. ओ, अवंतिका. इंटरेस्टिंग. झाड पाण्याचे आसवाना तीच वेडी सांडते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. हॅलो रिचा, पूनम हिअर. पूनम, हाय. ॲक्च्युली मला सांग, तुला माझा सेल नंबर कसा मिळाला? तुझ्या लेकीकडून. ओ या. कशी आहे जुई? शी इज ओके, कोपिंग अप विथ ऑल ऑफ देम. म्हणजे ते लोक माझ्या मुलीला त्रास वगैरे देत नाही आहेत ना? नाही ग, तसं नाही. पण शेवटी लाईफस्टाईल वेगळीच पडते ग. यू नो इट बेटर. आणि मी आहेच ना तिच्याकडे लक्ष द्यायला. तू काळजी करू नकोस असं सांगायलाच फोन केला होता. इट्स ओके. पूनम, मला सांग, आमच्या जुईचा बाप कसा आहे? ते काय असायचे तसेच. अच्छा, म्हणजे नेहमीसारखाच तू सडा माणूस घाणा. पण सध्या जरा खुल्ली आहे स्वारी. का? आजूबाजूला हिरवळ पसरली आहे ना. म्हणजे कंपनीत एक नवीन आर्किटेक्ट पोरगी आली आहे. दिसायला बिसायला जरा बरी आहे, त्यामुळे जरा जास्तच मूडमध्ये असतात. अच्छा. टेल मी, हू इज दिस लकी गर्ल इन माय हस्बंड्स ex-husband's life? अवंतिका दीक्षित. ओ, अवंतिका. इंटरेस्टिंग.